गोष्ट आहे मामाचा वाडा चिरेबंदी आणि गोष्टीचे लेखक आहेत शशिकांत कदम राजे. मामाचा वाडा चिरेबंदी. सकाळ झाली, कोंबडा आरवला. उंदीर मामांनी आपले डोळे किलकिले केले. आळस झाडण्यासाठी चारही पाय ताठ केले आणि एक जांभई दिली. डोळ्यांवर अजूनही झोप होतीच. रात्री मामांना जेवण शोधायला खूपच वेळ झाला होता. घरातली सारी माणसं टी व्हीवरचा फुटबॉलचा सामना पाहत रात्री 3 वाजेपर्यंत जागी होती. सारे दिवे ढाण ढाण जळत होते. फुटबॉलचा सामना संपला, दिवे विझले तेव्हा मामांना भोजनासाठी स्वयंपाकघरात प्रवेश मिळाला. मामांची झोप आज त्यामुळे पूर्ण झाली नव्हती. खिडकीच्या झडपातून आता ऊन डोकावू लागली होती. घरातल्या माणसांची जाग जाणवत होती. पावलं वाजत होती. आता उठणं आवश्यक होतं. पुन्हा मामांनी आळस झटकण्यासाठी पाय ताठ केले. हाताला काहीतरी चिकटलं. शी शी शी, कोळ्याचं झालं. उंदीर मामा वाड्याच्या माळ्यावर राहत. माळ्याचा उपयोग घरातल्या मंडळींनी अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला होता. त्यामुळे माळ्यावर झुरळं, चिलटं, कोळी यांचं साम्राज्य होतं. कोळ्याची जाळी तर जागोजागी पसरली होती. कोळ्याच्या जाळ्याचा चिकटपणा अंगाला लागलेला मामांना बिलकुल खपत नसे. मामांच्या गादीजवळ सुद्धा कोळ्याचं जाळं होतं. राग आला की मामा ती जाळी तोडून टाकत. पण थोड्याच दिवसात त्याच जागी पुन्हा जाळी दिसत. मामा अगदी वैतागून गेले होते. त्यांनी ठरवलंच, घरच बदलायचं. अशा घाणेरड्या गलिच्छ जागेत यापुढं राहायचं नाही. आपण राहतो ती जागा कशी स्वच्छ हवी. धूळ नको की कचरा नको. कोळ्याचं जाळं तर नकोच नको. मामांनी निश्चय केला आणि ताडकन ते गादीवरून उठले. आपली छोटीशी मऊ मऊ गादी गुंडाळली आणि एका रेशमाच्या रुमालात ती घट्ट बांधली. मामांच्या 2-4 वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. त्याही त्यांनी आठवणीने रेशमी रुमालात बांधल्या आणि मामा निघाले घर शोधायला. वाड्याच्या माळ्यावरून मामा तडक खाली घरात घुसले. दिवाणखान्यातून थेट स्वयंपाकघरात. घरात अजून कुणाची जाग दिसत नव्हती. मामा तिथे जागा शोधू लागले. दिसली. स्वयंपाकघरात ओट्याखाली गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी जागा होती. सिलेंडर ठेवूनही फुटभर जागा उरत होती. शिवाय सिलेंडरच्या मागेही एक पोकळ जागा होती. मामांना जागा आवडली. झुरळं नाहीत, चिलटं नाहीत, कोळ्याची जाळी तर नाहीत. शिवाय भूक लागली की जास्त कुठं फिरायला नको. गूळ, खोबरं, कांदे, बटाटे सारं अगदी समोर. हवं तेवढं आणि हवं तेव्हा. मामा खुश झाले. त्यांनी भरकन आपला रेशमी रुमाल सोडला. सामान लावलं. गादी टाकून ते स्वस्थपणे झोपणार तोच त्यांच्या अंतर्मनानी
धोक्याचा इशारा दिला. मामा, जागा रहा, वैरी येतो आहे. मामा, जागा रहा. मामा ताडकन उठले आणि सावध झाले. त्यांनी गॅस सिलेंडरच्या कोपऱ्यावरच्या फटीतून हळूच पाहिलं. स्वयंपाकघरात मनीमाऊ चोर पावलांनी येत होती. मनीमाऊला उंदीर मामाचा वास आला होता. वासाच्या दिशेने ती हळूहळू पुढे सरकत होती. तिची पावलं गॅस सिलेंडरच्या दिशेनं वळू लागली. तेव्हा मामांच्या छातीत धडधडू लागलं. मामांच्या अंगाला दरदरून घाम सुटला. पण इतक्यात दाण दाण पावलं वाजली. दुधाचं पातेलं घेऊन राधाबाई स्वयंपाकघरात आल्या. मनीमाऊला स्वयंपाकघरात पाहताच राधाबाईंचा पारा चढला. त्यांनी ओट्यावरचं लाटणं दाणकन मनीमाऊच्या अंगावर फिरकावलं. चोरटी मेली, रोज रोज दूध प्यायला सोकावली आहे, राधाबाई बडबडत होत्या. राधाबाईंनी भिरकावलेलं लाटणं चुकवून मनीमाऊ पटकन उडी मारून खिडकीतून पसार झाली. मनीमाऊ पळालेली पाहताच मामांच्या जीवात जीव आला. नको रे बाबा ही जागा, रोजच्या रोज इथं जीव टांगणीला, वैरी कधी झडप घालेल कळणार पण नाही, असं बडबडत मामांनी रेशमी रुमाल उचलला आणि त्यात सामान भरायला सुरुवात केली. गडबडीत रेशमी रुमालही फाटला. तरी त्यात कसं बसं सामान भरत मामांनी दुसरी जागा पाहण्यासाठी बाहेर धूम ठोकली. ठण 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 घड्याळात टोले पडत होते. 8 टोले पडले. मामांनी उंच मान करून पाहिलं आणि त्यांना आनंद झाला. घड्याळ जुन्या काळातलं होतं, चांगलं भक्कम आणि लांब रुंद. घड्याळात घर केलं तर तिथे कुणाची भीती नाही, मनीमाऊची धास्ती नाही, कोळ्याच्या जाळ्याचा गलिच्छपणा नाही, धूळ नाही, कचरा नाही, सारं कसं स्वच्छ, एकदम स्वच्छ आणि ऐसपैस. उंदीर मामा टुणकन उडी मारून घड्याळाच्या पेटीतल्या पोकळीत शिरले. जागा चांगलीच ऐसपैस आणि स्वच्छ होती. मामा एकदम खुश झाले. मामांनी रेशमी रुमाल सोडला, सारं सामान व्यवस्थित लावलं आणि गादी पसरून गादीवर पडले. 2-3 मिनिटातच मामा गाढ झोपी गेले. ठण टोला वाजला. झोपलेले मामा दचकून जागे झाले. घड्याळाची टिक टिक चालूच होती. दर अर्ध्या तासांनी टोले पडत होते. झोप काही नीट लागत नव्हती. बाप रे, ही टिकटिक, हे ठणठण, आपण झोपणार तरी कसे? नको रे बाबा ही जागा. जागा स्वच्छ असली म्हणून काय झालं? या जागेतल्या सततच्या आवाजांनी झोपेचं खोबरं होणार. नको रे बाबा ही जागा. पुन्हा मामांनी आपल्या रेशमी रुमालात वस्तू गोळा केल्या आणि निघाले दुसरी जागा शोधायला. दिवाणखान्यापासून माझघरापर्यंत आणि न्हाणीघरापासून परसदारापर्यंत साऱ्या जागा मामांनी शोधल्या, पण एकही जागा त्यांना पसंत येईना. कुठे अस्वच्छता तर कुठे असुरक्षितता. मामा आता अगदी वैतागले. मामांनी विचार केला, माळ्यावरची जागा तशी काय वाईट आहे? सुरक्षित, ऐसपैस, मनीमाऊची भीती नाही, घड्याळाचे ठणठण टोले नाहीत, थोडी धूळ, थोडा कचरा आहे आणि मधूनमधून कोळ्यांची जाळी आहेत एवढंच. आपण धूळ झटकून टाकू, जाळी साफ करू आणि पुन्हा आपल्या जुन्या जागेत राहायला जाऊ. मामा पुन्हा माळ्यावर चढले. कोपऱ्यातली आपली जागा त्यांनी शेपटीने साफ करून घेतली. आपला रेशमी रुमाल सोडून त्यांनी साऱ्या वस्तू जागच्या जागी लावल्या आणि गादी टाकून ते निवांतपणे पहुडले. घराच्या अंगणात मुलं खेळत होती, गाणं म्हणत होती. चांदो मामा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का,
निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. गाणं ऐकून मामा खुश झाले. खरंच आपला चिरेबंदी वाडा किती सुरक्षित आहे बरं. गोष्टीचे लेखक आहेत शशिकांत कदम राजे आणि अभिवाचक सौ सुवर्णा दाबक.